हॅलो नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपली मिड टर्मची एक्झाम आलेली आहे आणि मिड टर्मच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये कोऑर्डिनेशन हा टॉपिक आहे. कोऑर्डिनेशन हा टॉपिक नाहीये, बऱ्याचशा शाळा आणि कॉलेजेसमध्ये कोऑर्डिनेशन टॉपिक हा फर्स्ट टर्म मध्ये शिकवला गेला, पण बऱ्याच ठिकाणी कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हा टॉपिक शिकवला गेलेला नाहीये. बघा, आपण याचा वन शॉट सुद्धा घेतला होता. आपण 3 लेक्चर्स याचे घेतले होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा आपल्याला मिळाला होता. मात्र बऱ्याच कॉलेजेसमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा जो टॉपिक आहे हा एक्झामला नसल्यामुळे जास्तीत जास्त याच्यावर फोकस दिला जात नाही. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर, आम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील मिड मध्ये ते एकदा आम्हाला सांगा. तर बघा, चला सांगतोय. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, सगळ्यात प्रकारे आपल्याला कशा कशाला रिवाइज करायचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतं किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसं बनतं, लेव्ही स्ट्रक्चर कसं असतं, बरोबर आहे. या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे की कोऑर्डिनेशन बॉन्ड कसा बनतो, बरोबर आहे, सगळ्यात पहिल्यांदा. दुसरी गोष्ट आपल्याला काय अभ्यासायची आहे, दुसरी गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे काय, लक्षात ठेवा. ऍसिड बेस ज्या थिअरीज आहेत, ऍसिड बेस ज्या थिअरीज आहेत त्या थिअरीज मधून तुम्हाला, म्हणजे आपण किती प्रकारच्या थिअरी शिकतो, ऍसिड बेस थिअरी आपण शिकतो 3 प्रकारच्या आयोनिक इक्विलिब्रियममध्ये. त्याच्यापैकी ऍसिड बेसची जी लेव्हीज कॉन्सेप्ट आहे ना, लेव्हीज कॉन्सेप्ट है ना, ती लेव्हीज कॉन्सेप्ट एकदा फक्त तुम्हाला शिकायचं आहे की कोण लेव्हीज ऍसिड आहे, कोण लेव्हीज बेस आहे. याच्यानंतर एकदम पक्का याच्यापैकी कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न कुठून विचारला जाऊ शकतो, बघा लक्षात ठेवा. तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर काढता आला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, कशावर प्रश्न विचारला जातो, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन स्टेट. आता तुम्ही कोऑर्डिनेशन नंबर शिकण्याकरता ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला यावीच लागते, याच्यावरही जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे बघा, ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, ती गोष्ट म्हणजे आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. जे काही 4, 5, 6 आयसोमेरिझम आहे त्यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आयसोमेरिझम वर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, जर कोऑर्डिनेशन हा टॉपिक जर येत आहे तर आयोनायझेशन आयसोमर याच्यावर किंवा हायड्रेशन आयसोमर पक्का प्रश्न विचारला जातो. आयसोमेरिझम वर तर पक्का एक प्रश्न विचारला जातो. सर, अजून काय काय करायचं आहे, तर बघा, व्हीबीटी मध्ये काही स्ट्रक्चर्स करायचे आहे, जसं की टेट्राहेड्रलचं स्ट्रक्चर करू शकता तुम्ही, बरोबर आहे, हे पक्क विचारले जाऊ शकतं. यस, असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर अजून दुसरे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे प्रिव्हियस इयरला विचारले गेले होते. यस, असे काही आहेत. बघा, त्याच्यामधलाच एक आहे ईडीटीएचं स्ट्रक्चर. आता पहिली गोष्ट तुम्हाला जे शिकायचं आहे, मी इथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर काही सांगणार नाही, मात्र प्रश्न काय काय येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगेल. आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स चा चांगला अभ्यास करून जायचा आहे. सगळ्या लिगँडचे स्ट्रक्चर बघा, जसं की ईडीटीएचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा, ईडीटीएचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. आता आपण त्याचं स्ट्रक्चर काढणार सुद्धा आहोत. ईडीटीएचं स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. ईडीटीएचं स्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर आपल्याकडे इथिलीन डायअमाइनचं स्ट्रक्चर झालं, ईएनचं स्ट्रक्चर झालं. हे स्ट्रक्चर तुम्हाला विचारले जाऊ शकतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे जे लिगँड्स आहेत त्यांचे स्ट्रक्चर्स आपल्याला लक्षात ठेवायचे. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, आताच मी बघितलं होतं की आयोनायझेशन आयसोमर विथ सुटेबल एक्झाम्पल इन कॉम्प्लेक्स. आपल्याकडं कॉम्प्लेक्सचे आयोनायझेशन आयसोमर असो किंवा हायड्रेशन आयसोमर असो, याच्यावर प्रश्न विचारला जातो. हायड्रेशन आयोनायझेशन तर 100% विचारले जातात, लक्षात ठेवा. येस, चला, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम कमीत कमी विचारतात, मात्र आयोनायझेशन असो हायड्रेशन असो हे जास्तीत जास्त विचारतात. त्याच्यानंतर ईएएन है ना, ईएएन चा रूल जो आहे तो खूप लक्षात ठेवायचा आहे. बघा, तो रूल काय आहे, राईट द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ईएएन. ईएएन साठी फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ मेटल आयन. त्या मेटल आयनचे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत
प्लस करायचे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड, त्यानं लिगॅन्डला किती इलेक्ट्रॉन डोनेट केले, बरोबर आहे. आणि त्याच्यातून मायनस करायचं आहे है ना, काय त्याच्यातून मायनस करायचं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट बाय मेटल टू फॉर्म मेटल आयन, मेटल आयन बनण्याकरता है ना. म्हणजे सपोज एक सांगतो, Z म्हणजे तुमचा ऍटॉमिक नंबर, मायनस करायचे तुमची ऑक्सिडेशन स्टेट आणि प्लस करायचे लिगॅन्ड न किती इलेक्ट्रॉन तुम्हाला दिले. या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला निघतो EAN. जो तो EAN जर 36 येत असेल, बरोबर आहे, मोस्ट प्रॉबेबली, किंवा आपल्याकडे आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, त्यांच्यासारखा येत असेल, म्हणजे नोबल गॅसेस सारखा जर येत असेल, याचा अर्थ तो काय फॉलो करतोय, तो आपल्याकडे EAN फॉलो करतोय, अन्यथा तो EAN ला फॉलो करत नाहीये. याच्यावर बऱ्याचदा खूपदा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा आता हा प्रश्न विचारलाय तुम्हाला, याचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे, बरोबर आहे. हे हायब्रिडायझेशन इथं काढलं आहे. कशाचं पण हायब्रिडायझेशन काढताना काय करायचंय, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याकडं कोबाल्ट NH3 6 पॉझिटिव्ह कॅटायन आहे आपल्याकडे, किंवा एक कॉम्प्लेक्स दिलेला आहे आयन्स विथ रिस्पेक्ट टू टाइप ऑफ हायब्रिडायझेशन, याचा हायब्रिडायझेशन काढायचंय. आता ऑक्सिडेशन, आपल्याकडे सेंट्रल ऍटम कोण आहे, कोबाल्ट आहे. मग कोबाल्ट ची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +3 आहे. ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला इथं काढावी लागणार आहे. पहिली स्टेप आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट करावी लागणार आहे. आता कोबाल्टचं आधी ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d74s2 होतं, मात्र ज्या वेळेला 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्यावेळेला ते आर्गॉन 3d6 होतं, बरोबर आहे. आता काय करायचं आहे, आता 3d6 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अमोनियाकडून किती इलेक्ट्रॉन आले आहेत, 6 अमोनियाकडून बॉन्ड बनवलेले गेले आहेत. अशा प्रकारची जॉमेट्री करायची आहे. तर तुमच्याकडे हायब्रिडायझेशन काय येईल, D2sp3, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे D ऑर्बिटल काढायचे आहे, 1 2 3 4 5, बरोबर आहे. किती इलेक्ट्रॉन आहेत, 6, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. 3d6 आहे. मग सगळ्यात मोठं काय होईल, तर इथं एक्सपान्शन होईल, बरोबर आहे. मग D2 2 येईल D2 मध्ये आणि sp3 मध्ये. तर तुमची D2sp3 साठी काय असते, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते, बरोबर आहे. हे आपण बघितलेलं आहे, बरेच डिस्कशन केलेलं आहे. आता परत त्याचं हायब्रिडायझेशन काढायचं होतं. येस, CONS36 आताच काढलं, डबल झाला हा. आता IUPAC लक्षात ठेवा, कोऑर्डिनेशन मधलं सगळ्यात महत्वाचं पोर्शन जे आहे ते IUPACचं आहे. IUPAC नॉमेनक्लेचर करून जायचं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रश्न विचारला जात नाही, बरोबर आहे. बघा याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN काढायचा आहे. बघा EAN काढला, कसा काढला, सगळ्यात पहिला आपल्याकडे कोबाल्ट आहे. आता कोबाल्ट 27 ॲटॉमिक नंबर आहे. ऑक्सिडेशन स्टेट किती होती, 3 होती, मायनस केले आणि प्लस आपल्याकडे अमोनिया किती होते, 6 होते. प्रत्येक अमोनियानं 2 इलेक्ट्रॉन दिले, टोटल इलेक्ट्रॉन 12 आले. 12 मायनस केले, 27 - 3 + 12 किती आलं, 36 आलं. 36 कोणाचा असतो रे, आपल्याकडे 36 नोबल गॅसचा असतो. याचा अर्थ हा कसा आहे, स्टेबल आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 4 पॉस्ट्युलेट ऑफ वर्नर थेरी. वर्नर थेरीचे 4 पॉस्ट्युलेट्स काय आहेत, हे 4 पॉस्ट्युलेट्स तुमच्याकडे आहेत. बघा त्यांना काय सांगितलं होतं की 2 प्रकारच्या व्हॅलेन्सीज असतील, एक प्रायमरी व्हॅलेन्सी असेल, सेकंडरी व्हॅलेन्सी असेल. त्यांना सांगितलं होतं की प्रायमरी व्हॅलेन्सी काय काम करेल, सेकंडरी व्हॅलेन्सी काय काम करेल, प्रायमरी व्हॅलेन्सी काय असेल, सेकंडरी व्हॅलेन्सी काय असेल, या गोष्टी तिथे तुम्हाला लिहायच्या आहेत, बरोबर आहे. कोण आयोनायझेबल आहे, कोण नॉन आयोनायझेबल आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न आहे, कुठून प्रश्न आहे, आपल्याकडे क्लासिफिकेशन ऑफ लिगॅन्ड मधून प्रश्न आहे. कोण आहे बरं हेक्साडेंटेट लिगॅन्ड, इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट आहे हेक्साडेंटेट लिगॅन्ड. मग त्याचं स्ट्रक्चर लिहायचं आहे, बरोबर आहे. क्लासिफिकेशन मधून प्रश्न आहे. त्याच्यानंतर काय आहे बरं, स्ट्रक्चर EDTA-4 चं स्ट्रक्चर काढा. येस, म्हणजे परत एकदा ते स्ट्रक्चर काढायचं. येस, या अशा प्रकारे परत एकदा IUPAC नॉमेनक्लेचर आलं. परत एकदा काय आलं की आपल्याकडे राईट द प्लॅटिनम कॉम्प्लेक्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कोण यूज केला जातो बरं, सिस प्लॅटिनम यूज केला जातो, है ना, सिस प्लॅटिनम, बरोबर आहे का नाही. यस, सिस प्लॅटिन यूज केला जातो. कशामध्ये, कॅन्सरच्या ट्रीटमध्ये सिस प्लॅटिन यूज केला जातो. यस, आता परत आहे या COF63- काय करायचं आहे बघा, हायब्रिडायझेशन काढायचं आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी काढायच्या आहेत, इनर आउटर ऑर्बिटल आहे का, जॉमेट्री काढायची आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघा काढून दिलेल्या आहेत. येस, डिटेल्स मध्ये याच्यावर आपण खूप प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला
जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा तुमच्या फर्स्ट टर्म मध्ये येणार असेल तर अशा प्रकारच्या क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करून जाऊ शकता. ही जी पीडीएफ आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटणारच आहे. त्याच्याशिवाय अजून दुसरं कोणत्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे बरं का, त्याच्यापेक्षा अजून दुसरं कोणत्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची मी तुम्हाला सांगतो. हा आहे आपला कोऑर्डिनेशनचा टॉपिक, बरोबर आहे. याच्यामध्ये मी आता कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करा ते सांगितलं आहे. आययुपीएससी वर जास्त फोकस करा, त्याच्यानंतर आयसोमेरिझम वर जास्त फोकस करा आणि व्हीबीटी वर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. याच्या नंतर काय करायचं आहे, जे तुमचे एक्झरसाइज क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवा हा जो पेपर आहे तो काही बोर्ड बनवणार नाहीये. हा जो पेपर आहे तो काही बोर्ड बनवणार नाहीये. हा पेपर कोण बनवणार आहे तर तुमच्या शाळेमधले सर बनवणार आहेत, बरोबर आहे. तर पहिला गोष्ट एक्झरसाइज मधून ते क्वेश्चन्स काढतात. एक्झरसाइज बघा, पहिल्या आधीचा जो पेपर होता त्या पेपर मध्ये म्हणजे आधीचे जे क्वेश्चन्स होते ते 2021 पासून ते 2025 पर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते, ते मी तुम्हाला सांगितले, बरोबर आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे एक्झरसाइज क्वेश्चन आहेत. एकतर पेपर टाकताना शाळेतले शिक्षक काय करतात किंवा कॉलेजमधले एकतर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन टाकतात किंवा एक्झरसाइज मधला क्वेश्चन टाकतात. ते कधी क्वेश्चन तयार करून टाकत नाहीत. परत एकदा लक्षात ठेवा. यस म्हणजे काय तर ऑक्सिडेशन स्टेट, आता इथं ऑक्सिडेशन स्टेट आहे, हा आययुपीएससी नॉमेनक्लेचर वरचा प्रश्न आहे, बरोबर आहे. याच्यानंतर हा सुद्धा आययुपीएससी नॉमेनक्लेचर वरचा प्रश्न आहे. आता हा आयसोमेरिझम वरचा प्रश्न आहे. म्हणजे काय, या 2-3 कॉन्सेप्ट. आता परत हा बीबीटी वरचा प्रश्न आहे. याच्यानंतर यस बघा कायरल कोणता, हा पण आयसोमेरिझम वरचा प्रश्न आहे. आता हा सीएफटी वरचा प्रश्न आहे. असे जर प्रश्न करायचे असतील, बरोबर आहे. यस परत एकदा हे एकदा प्रश्न करून जा. हे प्रश्न केल्याच्या नंतर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर कोऑर्डिनेशन तुमच्या एक्झाम मध्ये येणार असेल है ना, जर आयसोमेरिझम जर कोऑर्डिनेशन तुमच्या एक्झाम मध्ये येणार असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करण्याचे चान्सेस आहेत. कारण खूप बेस्ट टॉपिक आहे हा. खूप टॉपिक मोठा वाटतो पण लक्षात ठेवा हा खूप मोठा टॉपिक नाहीये, तर हा खूप छोटा टॉपिक आहे. कारण या टॉपिक मध्ये फक्त काहीच गोष्टींवर प्रश्न विचारले जातात. म्हणून कोऑर्डिनेशन कंपाऊंड खूप मोठा टॉपिक आहे. मला याला अभ्यास करायला खूप वेळ लागेल याचा अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त हे प्रश्न तुम्हाला रिवाइज करायचे आहेत है ना. प्रश्नाचे स्क्रीनशॉट करू शकता है ना, स्क्रीनशॉट मारा, हेच प्रश्न प्रॅक्टिस करा. आणि असाच जर व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकचा पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. यस सो ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच, लव यू दोस्तों. एंड मिड टर्म के लिए आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं. ऑल द बेस्ट.